नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 14 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे कवितेची ओळख। कवितेची ओळख या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। पाठाचा सविस्तर अभ्यास करण्यापूर्वी आपण या पाठाच्या लेखिकांबद्दल माहिती किंवा परिचय जाणून घेऊया। कवितेची ओळख या पाठाचे लेखक आहेत शारदा दराडे। यांचा जन्म 1979 मध्ये झालेला आहे। विविध वृत्तपत्रे व मासिकांमधून लेखन केलेलं आहे। गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे। सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे। लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिलमखा केंद्र, मेहुणा राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। तर आज जो आपण पाठ अभ्यासणार आहोत कवितेची ओळख ही एक एकांकिका आहे। नाटकाचा वेगवेगळे अंक असतात आणि ज्या नाटकामध्ये एकच अंकाचं नाटक असतं त्याला आपण एकांकिका असे म्हणतो। तर प्रस्तुत एकांकिकेचा आशय इथे तुम्हाला दिलेला आहे। सुरुवातीला आपण ते पाहूया। सुधीरला शाळेत काव्य प्रतिमा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात। काव्य प्रतिभा, काव्य म्हणजे कविता, तर कविता लिहिण्याबाबत शक्ती प्राप्त होणे याला आपण काव्य प्रतिभा असे म्हणतो। आणि प्रकल्प म्हणजे योग्य आराखडाबद्ध केलेलं एखादं कार्य, योजना आखून केलेलं एखादं कार्य। काव्य प्रतिभा, सुधीरला शाळेमध्ये काव्य प्रतिभा या विषयावरती शिक्षिकांनी एक प्रकल्प दिलेला आहे। काव्य प्रतिभा म्हणजेच काय? काव्य म्हणजे कविता, कविता निर्माण करण्याची शक्ती आणि प्रकल्प म्हणजे योजनाबद्ध केलेलं कार्य। शिक्षिका म्हणजे शाळेतल्या वर्ग शिक्षिका। तर वर्ग शिक्षिका सुधीरला त्याच्या शाळेमध्ये एक प्रकल्प, आपण त्याला प्रोजेक्ट किंवा ॲक्टिव्हिटी असे सुद्धा म्हणतो, ते करण्यासाठी त्यांना कविता निर्माण करण्यासाठी त्यांना प्रकल्प दिलेला आहे। सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात। लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडलेली आहे। चला तर आपण हे एकांकिका आज पाहूया। शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कोणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो। आता ह्या एकांकिकेमधला जो प्रसंग आहे, शाळा सुटल्यानंतर सुधीर घरी आलेला आहे, पण घरी आल्यानंतर तो कोणाशीच बोलत नाही, काहीतरी विचारामध्ये तो मग्न आहे। अधिक तर आपण पाहतो की मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात तेव्हा त्यांची खूप मस्ती चाललेली असते, बडबड चाललेली असते। शाळेमध्ये सकाळपासून शाळेत गेल्यापासून तर शाळा सुटेपर्यंत वर्गात काय काय केलेलं ते सगळं घरातील व्यक्तींना, पालकांना वगैरे त्या मुलांना सांगायची खूप घाई असते। पण आज सुधीर खूप शांत होता, तो कोणाशीच घरातील व्यक्तींबरोबर बोलत नाही आणि विचारामध्ये गुंतलेला असतो। तेव्हा आजोबा म्हणजे वडिलांचे वडील, अरे सुधीर केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? आता तुम्हाला माहिती आहे तुमच्याच वयाचा मुलगा आहे तो, तुम्ही घरात जाताना कधी शांततेने जातात का? बिलकुल नाही। दंगा मस्ती करणे हा तुमचा गुण आहे। तर तसाच सुधीरचा सुद्धा गुण आहे। तो अत्यंत शांततेने आलेला, त्याच्या आजोबांना जरा खटकलं म्हणून ते विचारतात, आज एवढा तू शांत कसं काय आला? सुधीर, आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? आता बघा, शाळेत शिक्षकांनी काव्य प्रतिभा वाढवायला सांगितलेलं आहे आणि ते काही सुधीरला समजलेलं नाही, म्हणून तो त्याच्या घरी आल्यावरती त्याच्या आजोबांना विचारतो की काव्य प्रतिभा म्हणजे काय? आजोबा, कोणी सांगितलं रे तुला हे? सुधीर, आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय, मला तर ताणच आलाय। आता बघा, विद्यार्थ्यांना शाळेत प्रकल्प दिला जातो, तो विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठीच दिला जातो आणि असाच प्रकल्प शाळेतल्या शिक्षकांनी सुधीरला दिलेला आहे। आणि त्याच्यात
त्यांनी सांगितलं की काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा त्या प्रकल्पाचा विषय आहे. पण आता तो सुधीरला काही समजलेला नाही, म्हणून तो म्हणतो की मला ताणच आलाय, म्हणजे त्याला समजलेलं नसल्या कारणाने थोडं टेन्शन आल्यासारखं झालेलं आहे. आजी: अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजेच काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हे सांगितले बाईंनी तुला. सुधीर: पण मी हे कसं करू? आजोबा: अरे काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्यप्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हे तुला समजेल. तर बघा इथे सुधीर घरी आल्यानंतर त्याच्या आजी आजोबा त्याला पडलेला जो प्रश्न होता त्याचं प्रश्नाचं निराकरण करायचा प्रयत्न करतायत. आजोबांनी पण त्याला समजावून सांगितलं, आता आजीबा समजावून सांगते आणि आता आजोबा म्हणतायत की तू बिलकुल काळजी करू नकोस, आपण सगळे घरातले मिळून तुझा काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी आणि कविता करण्यासाठी आणि कवितेचं आकलन करण्यासाठी तुला सगळी आम्ही मदत करणार. आणि ही गोष्ट ऐकून सुधीरला जरा बरं वाटलं. मग आजी म्हणते, तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजोबा: आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. संभाषण करणे म्हणजे एकमेकांबरोबर संवाद बोलणे किंवा एकमेकांबरोबर बोलणे. आता बघा आपण घरामध्ये एकमेकांबरोबर संवाद करतो की नाही, बोलतो. मग हे संवाद जे आहेत ना, जे संभाषण आहे ना, ते आपण कवितेत करायचं असं कोण सांगतायत? आजोबा. कोणाला? आजीला आणि सुधीरला. ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. तर आता आजोबांनी एक शक्कल लढवली आहे सुधीरसाठी. काय सांगतायत ते? की आजीला सांगतायत की आपण संभाषण कवितेमध्ये करायचं आणि तो सुधीर ते संभाषण कागदावरती लिहून घेईल म्हणजे त्याला कविता समजेल आणि त्याचा हा प्रकल्पही पूर्ण होईल. आई: सुधीर हातपाय धु आणि दूध घे. सुधीर: आजी मी कागद आणि वही घेतो, आत्ताच आपण सुरुवात करू. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करोती म्हणते. तर बघा संध्याकाळची वेळ आहे, दिवा लावायची वेळ होते आणि आजी नेहमीप्रमाणे दिवा लावते आणि शुभम करोती बोलते. शुभम करोती म्हणजे तुम्हाला माहिती आहे की संध्यावंदन किंवा संध्याकाळी बोलले जाणारे श्लोक. आजी: घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. तर बघा इथे आता यमक जुळवले जात आहेत. घरामध्ये लावते सांजवात आणि पात. सांजवात आणि पात याच्यामध्ये काय आहे? त हे सारखे समान शब्द आहेत, अक्षर आहेत. तर त्याच्याने शब्दांना जेव्हा आपण शेवटी सारखेच अक्षर लावतो त्याच्यामुळे यमक जुळले जातात आणि त्यामुळे ते कविताचा भास त्याच्यामध्ये होतो. आता आजी आणि आजोबा यांच्यामध्ये जे संवाद होत आहेत ते कवितेच्या रूपामध्ये होत आहेत, म्हणून त्याच्यात जरा सुधीरला आनंद पण मिळणार आहे आणि त्याचा प्रकल्प पण पूर्ण होणार आहे. पाहूया आता. आजोबा: आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. आता संवाद बोलत आहेत पण त्यांना ते एवढं जमत नाही, पण ते प्रयत्न करतायत. कोणासाठी? सुधीरसाठी. का? तर त्याची कविता निर्माण करण्याची शक्ती वाढावी आणि त्याला त्याचा प्रकल्प पण पूर्ण करता यावा. आता आजीने सांगितले की संध्याकाळी कांद्याची पात करणार. आजोबा म्हणतो नको नको, कांद्याची पातीची भाजी खाऊन म्हातारे आता ती झेपत नाही वयामानानुसार, आता म्हातारा झालेलं आहे, तर मला वाताचा त्रास होतो. आजी: कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेली भाजीला नेहमीच देतात खो. खो म्हणजे इथे द्यायचा अर्थ आहे की सगळ्याच गोष्टींना नाही म्हणणे. सुधीर: ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. आजोबा: तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. तर आजोबांनी सांगितलेलं आहे आजीला की छानपैकी चवळीची भाजी कर आणि सुधीरला सांगतात की दातांची कवळी आण. आता बघा म्हातारे माणसांचे दात पडतात की नाही तेव्हा ते खोटे दात बसवतात, त्याला आपण दातांची कवळी असे म्हणतो. आजी: बरं बाई तुमची इच्छा हाच ध्यास. बरं बाई तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. तर इथे बघा आजी आणि आजोबा संवादामध्ये ते काय करत आहेत? कवितेचे स्वरूप देऊन बोलत आहेत आणि कवितेच्या शेवटी समान अक्षर असलेले शब्द यमक जुळवून ते बोलण्याचा प्रयत्न करतात. आणि हा सगळा त्यांचा संवाद ऐकून सगळेजण खो खो हसतात
आता बाबांची रात्रपाळी असते की नाही, बाबांना कामाला जायचं असतं. बघ आतापर्यंत सुधीर, आजी, आजोबा आणि आई हे पात्र होते. आता सुधीरचे बाबा सुद्धा आलेले आहेत. बाबा: अगं आई, पटकन खायला दे ना ग काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करून देणार नाही सही. आता बघा, सुधीरचे बाबा त्यांच्या आईकडे म्हणजे सुधीरच्या आजीकडे काहीतरी खायला मागत आहेत आणि त्यांना कशाची घाई झालेली आहे, ऑफिसला जाण्याची घाई झालेली आहे. का बरं? कारण की उशीर झाला तर त्यांचे ऑफिसचे बॉस सही करू देणार नाही. सुधीर: कसली घाई कसली सही, आजीनं दिलं चपाती दही. आता बघा, सुधीर सुद्धा त्याचे हे संभाषण कवितेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करते, बोलण्याचा प्रयत्न करते. मग तो बाबांना म्हणतो, कसली आली तुम्हाला घाई कसली सही, आजीनं तुम्हाला दिली दही चपाती दही. आई: काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. आजी: आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. आता सगळे हे संभाषण जे कवितेच्या रूपामध्ये बोलत आहेत, सगळ्यांना त्या संभाषण बोलताना हसू पण येते, हसू पण आवडत आहेत आणि आपलं काम पण ते करतायत. आता मस्तपैकी आजीने बाबांना दही चपाती दिलेले खायला आणि ते वडिलांना सांगत आहेत, सुधीरच्या वडिलांना सांगतायत की आता तुम्ही लवकर घरी जा, ऑफिसला जाता, घर सोडा आणि ऑफिसला जा. मग बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात. बाबा ऑफिसला जातात आणि आजोबा फिरायला निघतात. रात्रीचं जेवण झाल्यावरती माहिती आहे ना, सगळ्यांना जरा फिरायची सवय असते, चांगली असते तब्येतीसाठी. आणि म्हातारी माणसं विशेष करून त्यांची ही सवय जी आपण त्यांना म्हणतो की व्यायामाची जी गरज असते, तर म्हातारी व्यक्ती जास्त व्यायाम वगैरे करू शकत नाही, म्हणून ते सकाळी उठल्यावरती किंवा रात्री जेवण झाल्यावरती जरा फिरायला जातात, म्हणजे चालायला जातात. तसेच मग आता आजोबासुद्धा चालायला निघालेले आहेत. आजोबा: मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आता जाताना ते काठी आणि चप्पल मागतात, पण ते कोट जेव्हा घालतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की कोटाचं ते बटन तुटलेलं आहे, बक्कल म्हणजे बटन. आजी: तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आता बघा, नेहमी आजी आजोबांमध्ये हे लटके झटके चाललेले असतात, तर इथे सुद्धा आजी आजोबांचे छान संवाद चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडे खटके पण उडत आहेत. तर आजी त्यांना म्हणते, असे कसे तुम्हाला समजत कसं नाही, नेहमी बघावं तेव्हा तुम्ही काही ना काही तोडून ठेवता. आई: सुधीरची आई म्हणते, आई तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हे का. आजी म्हणे, रागाचा सोडा हे का, कामाचा का मी घेतलाय ठेका, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. आई: चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. आता इथे बघा, मस्तपैकी आजी आजोबा आणि सुधीरच्या आईंचा छानपैकी संवाद चाललेला आहे. त्यांचे ते संभाषण काव्यामध्ये ऐकून, कवितेच्या रूपामध्ये ऐकून छान असं मजेशीर वातावरण घरामध्ये तयार झालेलं आहे. आणि याच्यातून आपल्याला एकंदरीत कळत आहे की जो प्रकल्प सुधीरला पूर्ण करण्यासाठी सांगितलेला आहे, त्यामध्ये घरातील सगळे सुधीरचे आजी आजोबा आई बाबा सुधीरला मदत करायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे एकंदरीतच आपण म्हणू शकतो की सगळेच पालक हे आज आपल्या मुलांना, त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगती त्यांची व्हावी, त्यांना शिक्षकांद्वारे दिलेले सगळे कार्य व्यवस्थित समजावे याच्यासाठी नेहमीच धडपडत असतात, जेणेकरून मुलांना सुद्धा ह्या प्रकल्पाविषयी गोडी निर्माण झाली पाहिजे आणि हे प्रकल्प पूर्ण अर्थाने मुलांना समजलं पाहिजे. याच्यासाठी केवळ शाळेतील शिक्षकच नाही तर त्यांचे पालकसुद्धा त्यांना मदत करत असतात. सुधीर: तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येते रडू, लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. आता बघा, आता ते काय होतंय, आजी आजोबा आणि सुधीरच्या आईचा संवाद चाललाय, थोडं त्यांचे लटखटके उडाल्यासारखे, म्हणजे एक भांडणाचा स्वर त्याच्यातून दिसून येतोय. पण मग तेवढ्यात सुधीर म्हणतो येतो की आता तुम्ही भांडण करू नका, मला फार रडायला येतं आणि सांगते की मी लहान आहे आणि थोडे मोठ्या गोष्टी बोलते, पण असं तुम्ही करू नका. आणि ह्या तुमच्या घाई गडबडीमध्ये बोलण्यामध्ये तुम्ही स्वयंपाकाकडे दुर्लक्ष करतायत. सुधीर रुसतो आणि तेवढ्यामध्ये कोण येते, ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते, विषय समजताच खो खो असते, पण आनंदित होते व सहभागी होते. आता बघा, एक एक पात्र आपल्यासमोर आले. किती पात्र झाले? सुधीरचे आजी आजोबा आई वडील 5 आणि आता त्यांची
सुधीरची बहीण, म्हणजे एकूण ह्या एकांकीमध्ये 6 पात्र आहेत आणि ते छानपैकी सुधीरचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुधीरला मदत करत आहे, त्याची काव्य प्रतिभा वाढावी याच्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या एकांकीमधून आपल्याला काय शिकायला मिळतंय, तर शब्दांची जादू अनुभवून कविता तयार करण्याची कसब मुलांना कळावे, हा हेतू ह्या एकांकीतून आपल्याला स्पष्ट होत आहे. आणि यमक जुळवलेल्या वाक्यातून गयता कशी प्रकट होते याचे प्रात्यक्षिक आपल्याला ह्या छोट्याशा पाठामध्ये समजत आहे. ह्या पाठातून छानपैकी संवादात्मक शैलीतून काव्य निर्मितीची सगळेजण प्रयत्न करत आहेत. आता पाहूया सुधीरचा प्रकल्प पूर्ण होतो की नाही. सगळ्यांना समजून घ्यायचं आहे की नाही सुधीरचा प्रकल्प पूर्ण होतो की नाही, ते आपण ते नक्कीच जाणून घेणार, परंतु पाठाच्या पुढील भागात. धन्यवाद.